म्हणजे असं वाटतं का फॉर्म वापस घेतला ते वापस केलं काय? कमरीच्या खाली बोला का कमरीच्या वर बोला हा शब्द शिल्लक नाही. वर्ध्याच्या आर्वीत भाजपातील खतखत दहीहंडी कार्यक्रमाच्या मंचावर विधान परिषद आमदार दादाराव केचे यांनी अंतर्गत राजकारणाला कंटाळून संताप व्यक्त केल्यानं चव्हाट्यावर आली आहे. आमदार केचे यांनी भाजपातील अंतर्गत कुरघोडीचा पाढा विदर्भ भाजपचे संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांच्या समोर मांडलाय. यावरून आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपात अंतर्गत संघर्ष टोकाला पोहोचल्याचं चित्र आहे. केचे यांनी संताप व्यक्त केल्यानं मंचकावरील नेत्यांचे चेहरे पडल्याचं दिसून आलंय. केचे यांच्या दहीहंडी कार्यक्रमाला आर्वी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याने भाजपातील नेत्यांच्या सांगण्यावरून फायर ब्रिगेड गाडी दिली नसल्याची खंत आमदार दादाराव केचे यांनी व्यक्त केली आहे. कुरघोडी होत असल्यानं संतापलेल्या आमदार केचे यांचा राग अनावत झाला आणि हाच राग आपल्या भाषणातून व्यक्त केलाय. आम्ही किती कार्यकर्ते जमू शकतो या आज बोलण्याची संधी उपेंद्रजी असल्यामुळे येऊन राहिली. आता किती आम्ही सहन करा हाही प्रश्न आमच्या समोर आहे. म्हणजे आम्ही पाप केलं काय? म्हणजे असं वाटतं का फॉर्म वापस घेतला ते वापस केलं काय? घेतलेलं असतं तर बरं झालं असतं. कोण्या बॅनरवर दादाराव केचेचा फोटो नाही, कोण्या बॅनरवर कधी नाव नाही. हे गलिच्छ एवढा निकृष्ट दर्जाचं रामखोरपणीचं राजकारण करताय. ज्यांनी इथं मूळ लावलेलं आहे त्याचा गाभा खा पण मूळ उखडून फेकू नका. आणि या भावनेतूनच पुढील कालखंड एवढं सोपी नाही. सर उपेंद्रजी साहेब तुम्हाला देतो नाही तर टपोरे जे आहेत केवळ पैसे कमावण्यासाठी आहे. याच्या मागे कोणी नाही आहे. पुत्र जरी असलं तोही शपू घालत नाही अशी परिस्थिती यांची आहे. आणि त्या भावनेतूनच हा आमचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. त्या भावनेतूनच पक्ष मोठा झाला पाहिजे. पक्षाची गतिमान अधिक कशी जोशपूर्ण वातावरणामध्ये निर्माण होईल या भावनेतून आमचा हा कार्यकर्ता काम करेल. आपण एक संघटन मंत्री विदर्भाचं तुमच्याकडे सगळं काम आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून आमची जी व्यथा आहे हे कधी आम्ही पाहिलं नाही. आम्ही प्रत्येक कार्यक्रम असेल प्रत्येक उद्घाटन असेल आम्ही नाव टाकतो. उद्घाटनाचे पत्रक असेल त्यावर नाव घेतो. आम्ही पेपरला जाहिरात द्यायची असेल त्याच्यावरही आमचं नाव आम्ही नाव घेतो आणि फोटो सुद्धा टाकतो. आहे हे बेमनशाही कुठं कशी काय सुरू झाली? हा कार्यक्रम दादाराव केचेंनी घेतला. आम्ही दरवर्षी घेतो. तुम्ही आता आले आणि म्हणून तो कार्यक्रम अग्निशामक यंत्र मिळू नये, अँब्युलन्स मिळू नये, कोणीही कार्यक्रमाला जाऊ नये. निकृष्ट प्रवृत्तीची भावना जर अशीच असेल त्याचा नायनाट होण्यासाठी वेळ लागणार नाही. आणि त्या भावनेत का आपलं कोणीही वाकडं करू शकणार नाही. 2008चा नियम आमचे मुख्याधिकारी जे परिपक्व हुशार आहेत त्यांना आता कमरीच्या खाली बोला का कमरीच्या वर बोला हा शब्द शिल्लक नाही. एक अधिकारी असताना एखादा राजकीय पुढारी राजकीय पक्षाचा मोठा पुजारी जर तुम्हाला धवल देत असेल तर पहा. तर या ठिकाणी अग्निशामक गाडी जर तुम्ही दिली तुमचा आम्ही वाकडं केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हे राजकारण या मतदारसंघामध्ये सुरू झालं. याच्या अगोदर आम्ही गंध राजकारण कधी पाहिलं नाही. जे तुटपुंजे ज्यांच्या मागे कुत्रही नाही आहे
दिवसभर जर फिरत तर नमस्कार सुद्धा कोणी करू शकत नाही असे कार्यकर्ते आहे. ते आपल्याच कार्यकर्त्याला फोन करते का त्या ठिकाणी जाऊ नका. शिवला धावसा देतात. त्या ठिकाणी जर तुम्ही गाडी दिली तुम्ही तुमच्या गाठोडा बांधून ठेवा. दादाराव केचे 1982-83 पासून पक्षाचं राजकारण करते आहे. या भागामध्ये कोणत्याही गावात कोणताही कार्यकर्ता नव्हता. सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक एक गाव एक एक कार्यकर्ता निर्माण केला. आज मोठी ताकद पक्षाची झाली. प्रचार करण्याची गरज नाही असं एकंदरीत चांगलं वातावरण या मतदारसंघामध्ये निर्माण झालं असताना त्याला खिंडार पडण्याचे काही लोक ज्यांच्या मागे कोणतीही शक्ती नाही, 5 कार्यकर्ते पक्षामध्ये आण्याची ताकद नाही, केवळ मला पैसे मिळाले पाहिजे, माझं भलं झालं पाहिजे एवढ्याच भावनेतून एक एक कार्यकर्ता पक्षापासून दूर जाताना आम्ही पाहतोय.